आता आपण कुठं थांबलेलो आहे? डीएसकेच्या चढावर. आतापर्यंत आपण काय शिकलो? चढावर वर कशी गाडी न्यायची. आतापर्यंत शिकलोय का की रिवर्स कशी घ्यायची चढावर? हे पण महत्वाचं आहे. कारण जर एखादी आपण घाटात असेल किंवा कुठं असेल, घाटामध्ये समोर ट्रॅफिक लागलं उताराला, घाट उतरताना, आणि जर समोरची गाडी त्यात बंदच पडली किंवा आपण कुठंतरी पार्किंग केली उताराला आणि आपल्या अगदी समोर कोणीतरी गाडी लावली येऊन, तर आपल्याला ती गाडी काय करावं लागेल? चढायला रिवर्स घ्यावी लागेल. मग अशा वेळेस काय करायचं? नुसतं क्लचवर नाही गाडी घ्यायची, तर पहिल्यांदा रिवर्स गिअर टाक. क्लच दाब पूर्ण टाक. रिवर्स गिअर टाकला. हँड ब्रेक लावून घे, बटन न दाबता. लावलास? आता ब्रेक तुझा जो पाय आहे तुझा, तो पाय काढून टाक. ब्रेक बरोबर काढला. गेली का गाडी पुढं? का नाही गेली? कारण तू आता हँड ब्रेक लावलेला आहेस. बरोबर आहे. नसता लावला तर काय झालं असतं? ती गाडी पुढे गेली असती उताराने. आता तुला काय करायचं? मागे घ्यायची, पुढं गाडी एकही इंच न जाता. त्याच्यासाठी काय करायचं? क्लच जो आहे आपला, तो व्हायब्रेशन पर्यंत सोड. हळूहळू सोड. सोडला. झाली व्हायब्रेट. थोडी अशी जर्क झाली बघ गाडी मागं. का जर्क झाली? थोडंसं मागच जर्क झाली, कारण रिव्हर्स गिअर टाकलेला आहेस तू. थोडंसं एक्सिलेटर टच कर. केलायस? आता हँड ब्रेक काढ. गेली का मागं गाडी? आलंय लक्षात? स्टॉप कर. क्लच दाब, पूर्ण ब्रेक दे. समजलंय?